चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तवली फाटा परिसरातील 17.5 एकरांवर वसलेल्या अमृतवन उद्यानात बुधवारी पहाटेच्या सुमारास मोठी तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। उद्यानातील झाडे, रोपे आणि साहित्य यांची बेछूट तोडफोड करण्यात आली असून पर्यावरण प्रेमी आणि क्रीडा प्रेमींमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला असून उद्यानाचे वॉचमन वाघ यांनी मसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मानांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। तरीही हे कृत्य नेमके कोणाचे आणि कशासाठी झाले याचा तपास सुरू आहे। स्थानिकांमध्ये जोरदार चर्चा आहे की मद्यपी आणि टवाळखोर येथे कायम वावर असतो आणि त्यांनीच हा घृणास्पद प्रकार केला असावा। या गंभीर घटनेमुळे उद्यान परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे उद्यान परिसरात सीसीटीव्ही नसल्याने अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे आणि त्याचा त्रास सरळसोट नागरिकांना सहन करावा लागत आहे। हजारो रुपयांचे नुकसान आणि पर्यावरणाला झालेल्या हानीमुळे संतप्त नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे। तसेच उद्यानाची सुरक्षितता आणि निगा राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। मसरूळ पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत असेल तरी दोषींना तात्काळ पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी आणि पुढे अशी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। काल आपल्या बाफुला परिसरातील अमृतवन उद्यान येथे काल काही समाजकंटकांनी तेथे जाऊन तोडफोड केलेली आहे। तरी अमृतवन गार्डन हे लोकांसाठी असून तिथे मद्यपीचा अड्डा झालेला आहे। तरीही पोलीस प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो की तिथे आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन तिथे सिक्युरिटी गार्डची गरज आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही गरज आहे। तरी अमृतवन गार्डन हे जनतेसाठी व तसेच बालगोपाळांसाठी खूप सुसज्ज असं छान बनवलं आहे। तरी त्याचा वापर नागरिकांसाठी करण्यात यावा हीच मी महापालिका प्रशासनाला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी ज्ञानेश्वर काकड। काल रात्री आमच्या अमृतवन उद्यानामध्ये काही समाजकंटकांनी धुडगूस घालून झाडांची, ड्रीपच्या नळ्या, पाईपलाईन, मोटर या सर्वांचं मोठं नुकसान केलं आहे। विशेषतः पिंपळाचं झाड, चाफ्याची झाडं ही तोडून रस्त्यावर टाकलेली आहेत। 50-60 झाडांचं नुकसान केलेलं आहे आणि या समाजकंटकांना पकडून कठोरात कठोर शासन व्हावं हीच सर्व अमृतवन योग परिवार, अमृतवन हास्य क्लब, अमृतवन जॉगर्स क्लब या सर्वांच्या वतीने प्रशासनास विनंती आहे। अन्यथा आम्हाला सर्वांना एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं करावं लागेल, कारण आम्ही सर्वजण या झाडं, वेलींना, झुडपांना लहान मुलाप्रमाणे आम्ही जपतो। इथे सर्व मुलं, महिला, पुरुष त्याचा आनंद घेतात आणि अशा निसर्गाची, पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हे व्हायलाच पाहिजे। अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल। प्रशासनास ही विनंती आहे।